सो आता आपण ग्रामर बघतोय सेंटेन्स. तर हे 7वीचं ग्रामरचं बुक आहे, पण ग्रामर जे आहे ते प्रत्येक इयरला म्हणजे ग्रामर तर काय बदलत नाही. ग्रामरचे जे बेसिक फॉर्मॅट असतात. तर सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य ज्या शब्दसमूहाने किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्हज यू मीनिंग, ज्याला काहीतरी मीनिंग होतं त्याला म्हणतात सेंटेन्स. मग सेंटेन्सच्या बाबतीत महत्वाच्या वस्तू काय आहे की सेंटेन्स मेक्स कम्प्लीट सेन्स. सेंटेन्स सेन्स इट बिगिन्स विथ कॅपिटल लेटर अँड इट एंड्स विथ फुल स्टॉप. म्हणजे कुठलं पण सेंटेन्स आहे ते कॅपिटल लेटरने सुरू होणार आणि फुल स्टॉपने एंड होणार आणि त्याचं व्यवस्थित मिनिंग असणार. आता ऍज अपोज टू सेंटेन्स ग्रुप ऑफ वर्ड्स काय, मग आता ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे आता की विच विल मेक सेन्स पण ते कम्प्लीट सेंटेन्स नाहीये, त्याला म्हणतात फ्रेज. म्हणजे फनी स्टोरी. फनी स्टोरी इज मेकिंग सेन्स, की जसं एक स्टोरी आहे पण हे पूर्ण सेंटेन्स आहे का, नाही, त्याला म्हणतात फ्रेज. आता सेंटेन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, वर्ब. वर्ब असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय सेंटेन्स पूर्ण होत नाही. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ वर्ड्स जे सेंटेन्स आहेत त्याला टिक करायचं आणि जे नाही आहेत त्याला क्रॉस करायचे. पहिलं आहे द स्टुडंट्स अवेअरनेस अबाउट कोविड-19. आता द स्टुडंट्स अवेअरनेस म्हणजे स्टुडंटचा अवेअरनेस कोविड-19 बद्दल, ही ऍक्च्युअली फ्रेज आहे, हे सेंटेन्स नाहीये. सो जे फर्स्ट आहे दॅट इज द स्टुडंट्स अवेअरनेस अबाउट कोविड-19 म्हणजे विद्यार्थ्यांचा अवेअरनेस ऑफ कोविड-19 ही फ्रेज आहे आणि मेक सेन्स होत आहे, पण हे सेंटेन्स नाहीये. सो इथे टिक नाही येणार, इथे क्रॉस येणार. एसे इज द ऑफ दिस बेटर टू द, ह्याला काहीच अर्थ नाही, सो हे सेंटेन्स नाहीये. दिस इज द बेटर ऑफ द टू एसेस. मग आता ह्याच्यामध्ये सेंटेन्सचे सगळे गुण आहेत. दिस इज द बेटर ऑफ द टू एसेस. ओके, पण याच्यामध्ये एक कॅच आहे की असं तर हे सेंटेन्स आहे पण जेव्हा बेटर येतं तेव्हा आपण ड नाही लिहित, द हे बेसला येतो. सो दिस इज बेटर ऑफ द टू एसेस असतं तर हे करेक्ट सेंटेन्स आहे. दिस इज द बेटर ऑफ द टू एसेस लिहिलंय म्हणून हे सेंटेन्स आपण नाही लिहिणार, ह्याला आपण क्रॉस करणार. द होल फर्निचर इन द व्हेरियस रूम्स ऑफ अवर फ्लॅट ऑन द टॉप फ्लोअर. द होल फर्निचर इन द व्हेरियस रूम्स ऑफ अवर फ्लॅट ऑन द टॉप फ्लोअर, हे पण सेंटेन्स नाहीये. द होल फर्निचर इन द व्हेरियस रूम्स ऑफ अवर फ्लॅट आर ऑन द टॉप फ्लोअर किंवा काहीतरी, ह्याचा काही याचा सेन्स बनत नाहीये. नुसतं गो पण सेंटेन्स नाहीये. नुसतं गो हे वर्ब आहे, त्याला पण काय, हे पण सेंटेन्स नाहीये. बीइंग टायर्ड ऑफ वेटिंग फॉर द ट्रेन, येस दिस इज अ सेंटेन्स. बीइंग टायर्ड ऑफ वेटिंग फॉर द ट्रेन म्हणजे थकलोय आता ट्रेनची वाट बघून, म्हणजे ह्याचं इट मेक्स परफेक्ट सेन्स. वी वेर टायर्ड ऑफ वेटिंग फॉर द ट्रेन, हे पण व्यवस्थित सेंटेन्स आहे. सो हे दोन्ही सेंटेन्सेस आहेत. द कॉलनीज अक्रॉस द रेल्वे लाईन. द कॉलनीज अक्रॉस द रेल्वे लाईन डझंट मेक एनी सेन्स, त्याच्यामुळे हे सेंटेन्स नाहीये. हॅव रेल्वे अक्रॉस हाऊसेस लाईन्स द व्हेरी कॉलनीज द बिग, हे काही अर्थ नाही मिळत, हे सेंटेन्स नाहीये. द कॉलनीज अक्रॉस द रेल्वे लाईन हॅव व्हेरी बिग हाऊसेस, येस इट मेक्स अ सेन्स. सो हे सेंटेन्स आहे. स्टार्टिंग कॅपिटलने होते, एंडिंग फुल स्टॉपने, ह्याच्यामध्ये व्यवस्थित सेन्स होतोय. आता सांगितलं मेक सेंटेन्स युझिंग द फॉलोइंग फ्रेजेस. मग आता हे फ्रेजेस आहे फुल ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन. मग आपण काय लिहू शकतो, द बुक इज फुल ऑफ युजफुल information. This book is full of useful information. In a hurry. I am in a hurry right now. Covered with mud. Means due to rain, I am covered with mud. Advantage and disadvantage. Then you can say that everything has its own advantages and disadvantages. In a courteous manner. In a courteous manner, he spoke to the lady. Okay, kiva he spoke to the lady in a courteous manner. Ups and downs of life. There are always some ups and downs of life. किंवा everyone has to face ups and downs of the life. पहिलं सेंटेन्स बरोबर नाहीये. Everyone has to face ups and downs of life. Head and ears. I am all head and ears for you. Okay. 2 hours late. The train is 2 hours late. An economic superpower. India has become an economic superpower without any rhyme or reason. Why to write a poem without any rhyme or reason, असं आपण याला बोलू शकतो. मग आता पार्ट्स ऑफ सेंटेन्स काय असतात, तर सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे काय की डुअर नाही म्हणता येईल, पण सब्जेक्ट मीन्स की व्हॉट इज दॅट सेंटेन्स अबाउट, की हे कशाबद्दल सेंटेन्स आहे. आणि प्रेडिकेट म्हणजे की
त्या सब्जेक्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन देणारे जे आहे ते प्रेडिकेट आहे. मग ऑल द प्लेयर्स कॉन्ट्रीब्युटेड टू द विक्ट्री ऑफ द टीम, म्हणजे हे कोणाबद्दल सांगितलं जात आहे? हु इज डुअर? ऑल द प्लेयर्स. आणि त्या प्लेयर्स बद्दल काय सांगितलं जात आहे की दे कॉन्ट्रीब्युटेड टू द विक्ट्री ऑफ द टीम. सो ऑल द प्लेयर्स हे सब्जेक्ट आहे अँड कॉन्ट्रीब्युटेड टू द विक्ट्री ऑफ द टीम हे काय आहे? प्रेडिकेट आहे. आता इथे इन द हार्ट ऑफ द फॉरेस्ट लिव्ड अ सेंट. आता हे ऍक्च्युली अ सेंट लिव्ड इन द हार्ट ऑफ द फॉरेस्ट असं सेंटेन्स असतं तर आपण डायरेक्टली सब्जेक्ट म्हणजे स्टार्टिंगला झाला असता, पण हे सेंटेन्स असं आर्टिक्युलेट उलट्या पद्धतीने केलंय. मग आता इथे तरी पण हे सेंटेन्स कोणाबद्दल आहे? whom इट इज अबाउट? सेंट बद्दल. सो अ सेंट इज, अ संत इज सब्जेक्ट. आणि मग संताच्या बद्दल काय सांगितलंय की ही लाईव्ड इन द हार्ट ऑफ द फॉरेस्ट. सो इन द हार्ट ऑफ द फॉरेस्ट लिव्ड हे प्रेडिकेट होणार. ओके. सो ड्रॉ वन लाईन अंडर द सब्जेक्ट अँड 2 लाईन्स अंडर द प्रेडिकेट. मग सब्जेक्ट म्हणजे कशाबद्दल हे केलंय. मग आता हे सेंटेन्स कशाबद्दल आहे? सेव्हरल हर्बल प्लांट्स ग्रॉन इन अवर किचन गार्डन हॅव ग्रेट मेडिसिनल प्रॉपर्टीज. म्हणजे काय, कशाबद्दल आहे? सेव्हरल हर्बल प्लांट्स. पण आता आपण त्या सेव्हरल हर्बल प्लांट्स कुठे, ते सेव्हरल हर्बल प्लांट जे ग्रोन इन अवर किचन. सो हे पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट आहे. सेव्हरल हर्बल प्लांट्स ग्रोन इन अवर किचन हे सब्जेक्ट आहे. आणि मग प्रेडिकेट काय, सॉरी, ग्रॉन इन अवर किचन गार्डन, पूर्ण किचन गार्डन. मग त्याचं काय आहे, त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे की दे हॅव अ ग्रेट मेडिसिनल प्रॉपर्टी. हॅव अ ग्रेट मेडिसिनल प्रॉपर्टीज हे प्रेडिकेट आहे. ओके. सेव्हरल हर्बल प्लांट्स, हे प्लांट्स बद्दलच इथे कशाबद्दल बोललंय? सब्जेक्ट बद्दलच जास्त माहिती दिली आहे ही, म्हणून हा पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट आहे. सेव्हरल हर्बल प्लांट्स ग्रॉन इन अवर किचन गार्डन. मग त्याच्याबद्दल काय? हॅव अ ग्रेट मेडिसिनल प्रॉपर्टी. पुढचं सेंटेन्स आहे तुलसी इज वन ऑफ देम. मग इथे सोपं आहे. सब्जेक्ट काय आहे? तुलसी. जे तुलसी जे प्लांट्स आहे ते तुलसी वन ऑफ देम आहे. मग तुलसी इज सब्जेक्ट, इज वन ऑफ देम हे काय आहे? प्रेडिकेट आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ईट अ कपल ऑफ तुलसी लीव्स एव्हरी डे टू रिमेन हेल्दी. आता हे काय आहे? सेंटेन्स आज्ञा म्हणजे इम्परेटिव्ह स्टेटमेंट आहे. तर इम्परेटिव्ह स्टेटमेंटमध्ये यू हा सब्जेक्ट असतो, तो नेहमी सायलेंट असतो, यू. सो यू हा सब्जेक्ट येणार आणि हे पूर्णच्या पूर्ण वाक्य आहे. ईट अ कपल ऑफ तुलसी लीव्स एव्हरी डे टू रिमेन हेल्दी. म्हणजे हे कमांड आहे किंवा हे सजेशन आहे, त्याला म्हणतात इम्परेटिव्ह स्टेटमेंट. काय म्हणतात? नेक्स्ट सेंटेन्स आहे ड्रिंकिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ वॉटर रिमूव्ह टॉक्सिक सबस्टन्स फ्रॉम अवर बॉडी. मग कशाबद्दल सांगितलंय? पाणी पिण्याबद्दल. मग नुसतं पाणीबद्दल सांगितलंय का? कसं पाणी हवंय? ड्रिंकिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ वॉटर. सो हे झालं सब्जेक्ट, ड्रिंकिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ वॉटर. त्याने काय होतं? रिमूव्ह टॉक्सिक सबस्टन्स फ्रॉम अवर बॉडी. सो रिमूव्ह टॉक्सिक सबस्टन्स फ्रॉम अवर बॉडी हे प्रेडिकेट आहे. आणि ड्रिंकिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ वॉटर काय आहे? सब्जेक्ट आहे. नेक्स्ट आहे वी मस्ट नॉट ड्रिंक वॉटर फ्रॉम अ पॉन्ड ऑर अ लेक. हे परत मस्ट नॉट ड्रिंक वॉटर फ्रॉम पॉन्ड अ लेक म्हणजे काय? इम्परेटिव्ह काइंड ऑफ स्टेटमेंट आहे. हे वी याच्यामध्ये सब्जेक्ट आहे. मस्ट नॉट ड्रिंक वॉटर फ्रॉम अ पॉन्ड ऑर लेक हे काय आहे? प्रेडिकेट आहे. इवन टॅप वॉटर शुड बी बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. मग काय बॉईल कशाबद्दल सांगितलंय? टॅप वॉटर बद्दल. पण त्याच्यामध्ये इवन पण येणार, कन्सिडर होणार. सो इवन टॅप वॉटर हा सब्जेक्ट आहे. इवन टॅप वॉटर शुड बी बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग हे प्रेडिकेट आहे. ऑन द टॉप मोस्ट शेल्फ ऑफ माय कबर्ड लाईज अ बिग रेड बुक. मग हा जो वर्ब आहे ते कशाबद्दल सांगतंय? व्हॉट लाईज बिग रेड बुक. सो लाईज अ बिग रेड बुक हे काय येणार? हा सब्जेक्ट आहे या सेंटेन्सचा, लाईज अ बिग रेड बुक. आणि ऑन द टॉप मोस्ट शेल्फ ऑफ माय कबर्ड हे याचं प्रेडिकेट आहे. का? कारण या सेंटेन्समध्ये कशाबद्दल सांगितलं गेलं आहे? बिग रेड बुक. पण लाईज अ बिग रेड बुक म्हणजे असलेलं बिग रेड बुक्स, म्हणून हे लाईज जरी वर्ब असलं तरी हे सब्जेक्टमध्ये येणार आहे. दिस बुक गिव्स व्हेरी युजफुल हेल्थ टिप्स. काय देत आहे? दिस बुक. सो दिस बुक हे सब्जेक्ट आहे आणि ते काय करते? गिव्स व्हेरी युजफुल हेल्थ टिप्स हे काय आहे? प्रेडिकेट आहे. सेंटेन्सचे 4 टाइप्स कुठले? ॲसर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नॉर्मल सेंटेन्स. कॅट इज ब्लॅक हे काय आहे? ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, नॉर्मल सेंटेन्स आहे. इंटरोगेटिव्ह इज कॅट ब्लॅक म्हणजे मी क्वेश्चन विचारलाय तर त्याला म्हणणार इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट. इम्परेटिव्ह स्टेटमेंट
पिक द बुक्स, आज्ञा दिली आहे, ऑर्डर दिली आहे, कमांड दिली आहे, त्याला म्हणतात इम्परेटिव्ह स्टेटमेंट. एक्सप्लेनेटरी, ओ माय गॉड व्हॉट अ बिग एलिफंट, म्हणजे ह्याच्यामध्ये मी काहीतरी भावना दर्शवली आहे. ओ माय गॉड म्हणजे मला आश्चर्य झालंय, सरप्राईज झालंय, त्याला म्हणतात एक्सप्लेनेटरी सेंटेन्स. सो आपण टाईप ऑफ सेंटेन्सेस बघितले, त्याच्यामध्ये ॲसर्टिव्हचे 2 टाईप्स होतात. ॲफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा नॉट येतं तेव्हा त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आता इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट्समध्ये येस नो क्वेश्चन असू शकतं किंवा वू क्वेश्चन असू शकतो. म्हणजे आणि इंटरोगेटिव्हमध्ये क्वेश्चन मार्क लिहिला जातो आणि ऑक्झिलरी वर्बचा वापर केला जातो. सो दे हॅव गॉन अवे हे स्टेटमेंट आहे, तर आपण त्याला क्वेश्चन मार्क करताना हॅव दे गॉन अवे, सो आपण ऑक्झिलरी वर्ब वापरलंय आणि इथे आणि क्वेश्चन मार्क दिलाय. सो इंटरोगेटिव्हमध्ये त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येणार आणि ऑक्झिलरी वर्बचा उपयोग केला जातो ते सेंटेन्स फॉर्म करताना. आता इंटरोगेटिव्हमध्ये ऑक्झिलरी वर्बने पण बनणार येतं, त्याचप्रमाणे WH म्हणजे वू हॅज टेकन माय पेन, वू इज देअर किंवा वूम डू यू वॉन्ट, हे सगळे काय आहेत WH क्वेश्चन्स आहेत ज्याला म्हणतात परत इंटरोगेटिव्हच. आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स पण आहेत, वू, वूज, वूम, म्हणजे हे प्रोनाउन्स आहेत. आणि वॉट, विच ह्याला म्हणजे इंटरोगेटिव्ह जे आहेत ते दोन्ही प्रकारे वापरले जातात. आयदर WHचे जे WH इंटरोगेटिव्ह शब्द आहेत ते त्याचे मल्टिपल यूज आहेत. ते ॲज अ प्रोनाउन पण वापरलं जाऊ शकतं, ॲज अ क्वेश्चन पण वापरलं जाऊ शकतो, वू सब्जेक्ट म्हणून पण वापरला जातो आणि वू ॲज अ क्वेश्चन म्हणून पण वापरला जातो. म्हणजे त्याचे मल्टिपल युजेस आहेत असं यांनी इथे दिलेलं आहे. नेक्स्ट आता डॅश हॅज बीन सिलेक्टेड. आता इथे फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल क्वेश्चन वर्ड्स बघायचे आहेत. म्हणजे हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं एक्सरसाइज आहे. डॅश हॅज बीन सिलेक्टेड टू कोच द टीम. मग आता काय इथे येणार, कोणाला सिलेक्ट केलंय. सो कोण म्हणजे वू हॅज बीन सिलेक्टेड टू कोच द टीम. डॅश ऑफ दिस मॅगझिन वुड यू लाईक टू सबस्क्राईब फॉर. कुठले म्हणजे या सगळ्या मॅगझिन मधलं तुम्हाला कुठलं सबस्क्राईब करायचंय, तर कुठल्याला म्हणतात विच ऑफ दीज मॅगझिन्स वुड यू लाईक टू सबस्क्राईब टू. सो विच, परत सिरियलचं कुठली सिरियल तुम्हाला आवडते बघायला. सो विच सिरियल डू यू लाईक टू वॉच. विच सिरियल डू यू लाईक टू वॉच. डिड यू मॅनेज टू सबमिट द प्रोजेक्ट ऑन टाइम. आता डिड यू मॅनेज टू सबमिट द प्रोजेक्ट ऑन टाइम म्हणजे हे नुसतं जरी घेतलं तरी पण हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच आहे. म्हणजे तू प्रोजेक्ट सबमिट केलास का टाइमवरती, पण आता इथे आपल्याला वर्ब टाकायचंय. तर इथे कुठला वर्ब येणार, कसा केलास, हाऊ डिड यू मॅनेज टू सबमिट द प्रोजेक्ट ऑन टाइम. सो इथे येणार हाऊ. युअर स्कूल इज सो फार अवे. डॅश डोंट यू शिफ्ट टू द हॉस्टेल. सो वाय डोंट यू, तू का नाही बरं ट्रान्सफर घेत. वाय म्हणजे का बरं नाही घेत. डू यू वॉन्ट टू मीट फॉर्मल. सो वाय डू यू वॉन्ट टू मीट पण झालं असतं, पण ते फॉर्मल इंग्लिश नाही. सो वेअर डू यू वॉन्ट टू मीट म्हणजे कुठे तुम्हाला कुठे भेटायचंय. डॅश आर दीज पिक्चर ट्यूब्स इम्पॉर्टंट फ्रॉम. डॅश आर दीज पिक्चर ट्यूब्स इम्पॉर्टंट फ्रॉम. मग वेअर आर दीज इम्पॉर्टंट फ्रॉम. सो इथे काय करणार, वेअर. इथे वेअर डू यू वॉन्ट टू मीट आणि किंवा वूम डू यू वॉन्ट टू मीट पण येऊ शकतं. कोणाला भेटायचं आहे हे जास्त फॉर्मल आहे. वूम डू यू वॉन्ट टू मीट. ओके. सो आता ह्याच्यामध्ये रिअरेंज द वर्ड्स टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये त्याचा टाईप दिलाय, त्याच टाईपचे हे सेंटेन्स करायचे. यू टोल्ड अ स्टोरी बाय व्हॉट इज द मोरल ऑफ. आता इंटरोगेटिव्ह करायचं आपल्याला. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, क्वेश्चन विचारणारा. सो व्हॉट पहिले येणार, मग व्हॉट इज द मोराल ऑफ. कशाचं येणार, द स्टोरी टोल्ड बाय यू. ओके.
असं जेव्हा आपण हे पेपरमध्ये वाचतो तेव्हा ह्याला नंबर्स टाकून घ्यायचे वाचता वाचता, आणि मग लिहिताना एन्श्योर करायचं की सगळेच्या सगळे छोटे शब्द सगळेच्या सगळे शब्द त्याच्यात आलेले. एकदा छोटासा शब्द ऑफ किंवा इज जरी चुकून गळला आपण लिहिताना तर त्याचे मार्क जाणार. नेक्स्ट आहे मॅग्नेनिमस हर हाऊ अवर ऑल इग्नोर ऑफ टू विकनेस. आता इथे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचे. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जनरली हाऊने सुरू होतं. मग हाऊ फर्स्ट येणार. मग आता हाऊ काय, हाऊ नंतर एक्सक्लेमेटरी शब्द येतो. मग हाऊ मॅग्नेनिमस. आता कोणाचं, आता मॅग्नेनिमस कोण असू शकतं, ऑफ हर येणार. सो थर्ड आहे ऑफ हर. मग काय का बरं, कारण टू इग्नोर ऑल अवर विकनेसेस. सो नेक्स्ट आहे टू, फिफ्थ येणार टू इग्नोर ऑल अवर विकनेसेस. So how magnanimous of her to ignore all our weaknesses. Next sentence है to the agent did plan tour the itinerary satisfaction your. So interrogative म्हणजे सेंटेन्स इंटरोगेटिव्ह म्हणजे कशाने चालू होणार, ऑक्झिलरी वर्बने किंवा WH. मग WH इकडे नाहीये तर ऑक्झिलरी वर्बने. डीड. मग आता कोणी हे करू शकतं, डीड द एजंट काय केलं त्याने, प्लॅन द टूर इटनरी. प्लॅन नंतर येणार फिफ्थ. सिक्स द टूर इटनरी टू युअर सॅटिस्फॅक्शन. सो डीड द एजंट प्लॅन द टूर इटनरी टू युअर सॅटिस्फॅक्शन. हे ह्याच्यामध्ये इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट येणार आणि इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट लिहिताना ऍट द एंड क्वेश्चन मार्क द्यायचा. विक्ट्री वन बिहेव डिफीट अँड शूड ग्रेसफुली इन बोथ. आता हे ऍसर्टिव्ह करायचं तर सोपं आहे ऍसर्टिव्ह करणं. वन शुड बिहेव ग्रेसफुली इन बोथ विक्ट्री अँड डिफीट. वन शुड बिहेव ग्रेसफुली इन बोथ विक्ट्री अँड डिफीट. इज इट अचीव सक्सेस टू डिफिकल्ट कोऑपरेशन फ्रेंड अवर ऑल विदाउट ऑफ. ऍसर्टिव्ह करायचंय. मग assertive, so it is difficult to achieve success without cooperation of all our friends. It is difficult to achieve success without cooperation of all our friends. What performance gave that occasion an impressive shine? आता एक्सक्लेमेटरी आहे. मग एक्सक्लेमेटरी कधी पण कशाने सुरू होणार, वॉट. मग वॉट काय, अँड इम्प्रेसिव्ह. वॉट अँड इम्प्रेसिव्ह. इम्प्रेसिव्ह काय होतं, परफॉर्मन्स. कोणी दिला परफॉर्मन्स, शी गेव ऑन दॅट ओकेजन. वॉट अँड इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स शी गेव ऑन दॅट ओकेजन. परत इंटरोगेटिव्ह आहे. ब्लेम युअर वू वुड फॉर यू फेल्युअर फ्रेंड युअर सेल्फ युअर ऑर. मग आता पहिले तर कशाने चालू होणार, वूने चालू होणार. वू वुड यू ब्लेम फॉर फेल्युअर युअर सेल्फ ऑर युअर फ्रेंड्स. युअर फेल्युअर येणार, सॉरी. वू वुड यू ब्लेम फॉर your failure yourself or your friends. Okay. Wisely save our using we environment can naturally by our resources. Assertiveness. मग आता we ने चालू होणार. We can save our environment by using our environment येणार. We can save our environment by using natural resources wisely. We can save our environment by using natural resources wisely. तर आपण पुढचं बघणार आहोत क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे अरे तो गेला होता का बाजारात, हो अच्छा असं आपण म्हणतो मराठीत. तसं शी वॉज प्लेइंग, ओ वॉजंट शी. म्हणजे काय, क्वेश्चन टॅगने आपण त्या वाक्याला एनहान्स करतो किंवा तो क्वेश्चन परत आपण विचारतो, त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. म्हणजे क्वेश्चन टॅग काय, शॉर्ट क्वेश्चन प्लेस ऍट द एंड.
इन्फॉर्मल इंग्लिशमध्ये असतं आणि क्वेश्चन टॅगने काय होतं की कन्फर्म होतं, अच्छा म्हणजे ती गोष्ट खरंच झाली आहे का हे क्वेश्चन टॅगने कन्फर्म होतं. मग क्वेश्चन टॅगमध्ये कसं असतं, जेव्हा ह्याचे नोट्स आहेत, जेव्हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतं तेव्हा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतं. ओके, मग आता की शी इज रनिंग, आता शी इज रनिंग पॉझिटिव्ह आहे, मग होणार इजंट शी. निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर उलट होणार, शी इज नॉट स्टडिंग म्हणजे ती नाही अभ्यास करत आहे. इज शी. नो चेंज ऑफ टेन्स म्हणजे क्वेश्चन टॅग मध्ये टेन्स बदलत नाही, जसा असो तसाच राहतो. ऑक्झिलरी इन अ स्टेटमेंट म्हणजे ऑक्झिलरी रिपीटेड इन अ टॅग म्हणजे ऑक्झिलरी वर्ब कुठलं पण असेल, आर असेल, डू असेल, व्हॉट एव्हर, तर ते तसं क्वेश्चन टॅग मध्ये रिपीटेड होतं. आणि जर ऑक्झिलरी वर्ब नसेल दिलेलं तर मग डू, डज, डीड ज्याच्याप्रमाणे टेन्स आहे त्याच्याप्रमाणे तिकडे लागणार. आय एम असेल, आय एमचं नेहमी आर एंड आय होणार. पॉझिटिव्ह कमांड असेल तर म्हणजे कमांड देत असो आपण की हे कर, ते करू नको, किंवा तू हे करशील का, कमांड किंवा रिक्वेस्ट असेल तर त्याला विल यू आणि वोंट यू लागतं. आणि जर निगेटिव्ह असेल तर विल यू लागतं. लेटस म्हणजे जर एखाद्या गोष्टीला आपण जर लेटस डू दिस, लेटस डू दॅट असेल तर लेटसला शाल बी लागतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे क्वेश्चन टॅग्स आपल्याला दिलेले आहे म्हणजे क्वेश्चन टॅग टाकायचे. शी हॅड नॉट टेकन द नेसेसरी प्रिकॉशन. मग आता हॅड आणि नॉट आहे, मग इथे काय येणार, हॅड शी. का हॅड शी काय येणार, कारण इथे निगेटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे जे वर्ब वापरले त्याला तसं वापरून हॅड शी म्हणजे घेतली होती का तिने. सेल्फिश पीपल डू नॉट मेक गुड फ्रेंड्स. मग आता काय ऑक्झिलरी वर्ब, हा म्हणजे येणार डू दे. हा असं कॉमा करून त्याच्या पुढे लिहायचं. टेक गुड केअर ऑफ युअर ओल्ड पॅरेंट्स म्हणजे आता हे काय, हे कमांड दिली किंवा रिक्वेस्ट केली आहे, बरोबर, आणि ही पॉझिटिव्ह कमांड आहे. ओके, तर मग इथे काय येणार, विल यू और वोंट यू दोन्ही होऊ शकतं. विल यू किंवा वोंट यू. नाही का घेणार तुम्ही, टेक गुड केअर ऑफ युअर ओल्ड पेरेंट्स, वोंट यू किंवा विल यू. ओके, लेटस रिसायकल द वेस्ट मटेरियल. मग आता लेटस आलं तर काय येणार, शाल बी. मिसेस वर्मा डिड नॉट गिव्ह क्लिअर इन्स्ट्रक्शन. आता डिड नॉट आहे, मग काय येणार, डिड शी. इट टेक्स बोथ रेन अँड सनशाईन टू क्रिएट अ रेनबो. इट टेक्स, आता टेक्स आहे, डायरेक्ट ऑक्झिलरी वर्ब आहे का, नाही. मग इथे आणि हे पॉझिटिव्ह आहे, मग काय येणार, डझंट इट. कारण हे पॉझिटिव्ह मध्ये आहे ना, म्हणजे ते निगेटिव्ह मध्ये येणार आणि ऑक्झिलरी वर्ब कुठलं दिलं नाहीये, तर ह्याचा टेन्स काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून डज येणार. इट टेक्स बोथ रेन अँड सनशाईन टू क्रिएट अ रेनबो, डझंट इट. ओके, वॉटर इज स्कार्स, डोंट वेस्ट इवन अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. नाही, आता डोंट वेस्ट आहे म्हणजे कमांड दिले, कळलं. मग काय येणार, कमांड दिली आणि निगेटिव्ह कमांड आहे, सो येणार विल यू म्हणजे विल यू स्टील वेस्ट. ओके, कारण ही कमांड दिली आहे पण ती निगेटिव्ह मध्ये म्हणजे नॉट आलंय, सो कमांडच्या ह्याच्यामध्ये विल यू येतं. इन दिस रिस्पेक्ट आय एम ऍब्सोल्युटली फेअर. आता एम आलं तर आरंट येतं, आरंट आहे म्हणजे मी ऍब्सोल्युटली फेअर आहे, नाही का. दीज बिल्स वोंट टेक लॉंग टू चेक. आता वोंट टेक आहे म्हणजे निगेटिव्ह हे आलं आहे, तर मग येणार विल दे. ओके, इंटेलिजन्स विदाउट हार्ड वर्क इज युजलेस. इंटेलिजन्स विदाउट हार्ड वर्क इज युजलेस, मग काय येणार, इजंट इट. कारण हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे तर क्वेश्चन टॅग मध्ये निगेटिव्ह येणार. आणि इथे कर्ता कोण आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला इथे क्वेश्चन टॅग मध्ये वर्ब नंतर तो येणार. इथे शी आहे म्हणून डज शी आलं, इथे मिसेस वर्मा आहे म्हणजे म्हणून परत शी आलं, इथे बिल्स बद्दल बोललंय म्हणून आपण ते विल दे आलं, हे लक्षात ठेवायचं. सो आपण हे ग्रामरचा आपला सेंटेन्स हा चॅप्टर कम्प्लीट झालाय. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की सेंटेन्स म्हणजे काय, कम्प्लीट सेंटेन्स कधी म्हणतो, त्याचे टाइप्स कुठले आहेत आणि क्वेश्चन टॅग कुठले आहेत. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू.